नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा क्षण आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण की या दिवसाची आम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतो. आज माझ्या बाळाचं जावळाचा कार्यक्रम आहे, तेही आपल्या महालक्ष्मीच्या मंदिरात. तर बघू आजचा दिवस कसा असतो. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात घरातील देवाच्या आशीर्वादाने होते. शंखनादाच्या मंगल स्वरांसोबत आजच्या दिवसाची सुरुवात आपण करूया. बाय. परंपरा व श्रद्धा मनात घेऊन घरातून मंदिराकडचा आमचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास फक्त रस्त्यांचा नाही तर प्रेम, आशीर्वाद आणि आठवणींचा आहे. आम्ही डहाणू येथील महालक्ष्मी मातेच्या मंदिरात पोहोचलो. ही महालक्ष्मी माता आमची कुलदेवीच. माझं बाळ जेव्हा त्याच्या मोठ्या भावाला भेटला तेव्हा तो खूप खुश झाला, जणू कृष्ण बलरामच भेटल्यासारखे. ही प्युरिटी आहे नात्यातली. आमच्या बाळाच्या जावळ कार्यक्रमात एक खास क्षण असा होता की त्याची एक बट मामाच्या हातून आणि दुसरी बट त्याच्या आत्याच्या हातून कापली गेली. सुरुवातीला माझं बाळ खूप रडत होतं. तो क्षण आमच्यासाठी ही भावूक होता, पण विधी पूर्ण झाल्यानंतर तो हळूहळू सावरला आणि पुन्हा आपल्या नेहमीच्या ऊर्जेत आला. मामाचं आणि आत्याचं मान म्हणून आमच्या वतीने त्यांना एक छोटंसं गिफ्ट दिलं. ही परंपरा जरी जुनी आणि भोळसट वाटत असली तरी त्याच्या मागचे भावना खूप नाजूक आणि प्रेमळ आहेत. दिसते छान दिसते. या मंगल प्रसंगी माझ्या वहिनीने देखील माझी ओटी भरली. ही परंपरा फक्त विधी म्हणून नाही तर बाळाच्या सुख समृद्धीसाठी दिलेला मनापासूनचा आशीर्वाद आहे. अँड हिअर इज द स्टार ऑफ आवर व्लॉग. माझं बाळ परत एक्साइटेड आणि परत खूप खुश, जसं तो नेहमी असतो. काही ना काहीतरी नवीन एक्सप्लोअर करत, प्रत्येक वातावरणात ढवळून जाणारा, त्याच्या भावाला बघून नेहमी आनंद राहणारा. आता आम्ही आमच्या कुलदेवीच्या मंदिरातून म्हणजेच श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिरातून बाहेर निघालो आहे. आपली सर्व विधी झालेली आहे. आता आम्ही जेवायला चाललो आहे. माझ्या बाळाचे जमा केलेले पैसे ते दान करत आहेत, जेणेकरून त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यात खूप आशीर्वाद लाभेल. दान धर्म करत राहावा माणसाने. प्रत्येक कार्यक्रमात आपली माणसं सोबत असली की त्या कार्यक्रमाचा उत्साह वेगळाच वाढतो आणि त्याची शोभा खुलून येते. हसणं, गप्पा आणि एकत्र घालवलेला क्षण यामुळे हा दिवस फक्त एक विधी न राहता एक सुंदर आठवण बनला.